नमस्कार मंडळी, कसमादे भट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट लावून अशी दोडक्याची भाजी बनवली जाते। चला तर मग आपण दोडके घेऊन छान किसून घेऊया। त्यांचा असा बारीक किस काढून घ्यायचा आणि असे बारीक छान आपण कट करून घ्यायचे आहेत। दोडक्याला लागणारी मी हरभऱ्याची डाळ थोडीशी पाण्यात भिजवलेली आहे। कोमट पाण्यात भिजवली तर ती लवकर भिजते। हरभऱ्याची डाळ टाकून आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत। तर मी गॅसवर अशी कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकून तेल तापल्यानंतर मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडायला लागली आहे, त्यात आता आपण जिरे घालून घेऊया। जिरे तळल्या गेल्यानंतर यात आपण लसूण, कोथिंबीर टाकून कोथिंबीर तेलात तळली की तिचा छान टेस्ट येते, म्हणून मी तेलातच तळून घेते कोथिंबीर। ते तळल्या गेल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया। त्यानंतर 1 फुल चमचा लाल तिखट, हा मी घरी बनवलेला लाल मसाला आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ते मिक्स झाल्यानंतर जे आपण दोडके कापून ठेवले आहेत ते स्वच्छ धुवून आणि दोडके आता आपण यामध्ये टाकून घेऊया। दोडके टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। आमच्याकडे अशी शेंगदाण्याची कूट लावून दोडक्याची भाजी म्हणजे हरभऱ्याची डाळ पण लावतात, अशी दोडक्याची भाजी बनवतात। काही लोक शेंगदाण्याचा कूट न टाकता हरभऱ्याची डाळ टाकून सुकी भाजी बनवतात। मिक्स केल्यानंतर छान परतून घेऊया आपण दोडके, आणि ती हरभऱ्याची डाळ जी भिजवली आहे ती मी स्वच्छ धुवून आणि भाजीत टाकून घेतली आहे। हे मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। मीठ टाकण्याचं शूट करायचं विसरली आहे। मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया आणि असंच हे 5-1 मिनिटं आपण आता झाकण ठेवून शिजू देणार आहोत। पाच 1 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर अशा पद्धतीने शिजले आहेत। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। मी एकदा ते मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि उकळी फुटू देणार आहे। उकळी फुटल्यानंतर मग आपण यात शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। ही भाजीला उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। ही भाजी मी 2 व्यक्तींसाठी बनवली आहे। जर आपल्या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही बनवून बघा आणि कशा लागतात टेस्टला ते सांगा कमेंटमध्ये। आता भाजी परत अर्धवट झाकण ठेवून झाकून देऊया। 10 मिनिटात भाजी छान शिजून रेडी होईल। ही बघा, भाजी मस्त आपली शिजून रेडी झालेली आहे। अशा पद्धतीची दोडक्याची भाजी तुम्ही देखील बनवून बघा। ही अशी छान दोडक्याची भाजी आपली तयार आहे। ठीक आहे, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती बघत राहा।